हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीचे मोदक आवर्जून करत असतो। हे उकडीचे मोदक कसे बनवले ते पाहूया। पहिल्यांदा मोदकासाठीचं सारण तयार करून घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये मी 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे। तुपामध्ये 2 मिनिटं हा नारळाचा किस व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे। जितका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तितकाच गूळ यासाठी आपल्याला वापरायचा आहे। खोबऱ्याच्या किसामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि 5 ते 7 मिनिटं हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर मोदकाचं सारण केलं तर त्या मोदकाची चव खूप छान येते। खोबऱ्याच्या किसामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स झाला, मोदकाचे सारण हे अगदी रसरशीत बनते। संपूर्ण गूळ हा खोबऱ्यामध्ये मुरला जातो। उकडीच्या मोदकासाठी नेहमी ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा। उकडल्यानंतर मोदक अजिबात फुटू नये, त्याची वरची पारी ही मऊ लुसलुशीत राहावी, वातड अजिबात होऊ नये यासाठी काय करावे? कणिक मळत असताना यामध्ये अजून कोणत्या गोष्टी ॲड कराव्यात हे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। मोदकाचं सारण थोडंसं घट्टसर होत आलं की त्यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा खसखस घालायची आहे। यामध्ये आपण सुंठ आणि जायफळ सुद्धा किसून घालू शकतो। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गुळाचा पाक बनेल इतपत हे भाजायचं नाही, त्यामुळे सारण अगदी कडक बनलं जाईल। सारण अजून रसरशीत आहे तोपर्यंतच हे आपल्याला प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे। सारण तसंच गरम पॅनमध्ये ठेवलं तर ते अगदी कडक बनलं जातं। मोदकाचं सारण तयार झालेलं आहे। मोदकाच्या पारीसाठीची कणिक भिजवून घेऊयात। त्यासाठी इथे मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा साखर विरघळवून घ्यायची। पारीसाठीच्या कणकेमध्ये साखर मिक्स केल्यामुळे पारीला चकाकी खूप छान येते। दुधामध्ये कणिक भिजवल्यामुळे मोदक अगदी मऊ लुसलुशीत असे बनतात। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आज मी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहे। पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 चमचे तूप घालायचं आहे। मोदक थंड झाल्यावर त्याची पारी ही वातड बनते, मऊ राहत नाही। त्यासाठी पिठामध्ये 2 चमचे तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुपाचा वापर केल्यामुळे पारी थंड झाल्यावर सुद्धा वातड अजिबात होत नाही, अगदी मऊ लुसलुशीत राहते। ही कणिक आपल्याला अगदी घट्टसर अशी मळून घ्यायची आहे। कणिक थोडी जरी सैल झालेली असली तरी सुद्धा उकडल्यानंतर मोदक आपला फुटू शकतो, त्यामुळे अगदी घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। ही कणिक आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायची नाही, फक्त 5 ते 7 मिनिटं सेट होईपर्यंत ठेवून द्यायची आहे। कणिक थोडीशी मुरल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून एखादा मिनिट अजून थोडीशी मळून घ्यायची आहे। एखादा मिनिट मळून झाल्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। मोदकासाठीची पारी ही जास्त जाड लाटायची नाही आणि अगदीच पातळ सुद्धा लाटायची नाही। पारी लाटत असताना पीठ नाही लावलं तरी सुद्धा चालेल, परंतु उकडत असताना मोदक एकमेकाला चिटकू नयेत त्यासाठी थोडंसं पीठ लावून पारी लाटून घ्यायची। मोदकाची पारी हातावर घेऊन त्याला कळ्या पाडणे जमत नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने कळ्या कशा पाडल्या जातात ते सुद्धा मी आज दाखवणार आहे। अगदी 10-15 मिनिटातच आपले मोदक हे तयार होतील। आता इथे मी 5 पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, त्या आपण पटकन भरून घेऊया। पाऱ्या लाटून जास्त वेळ तशाच ठेवायच्या नाहीत, नाहीतर उकडल्यानंतर ती पारी एकदम वातड अशी बनते। पारीमध्ये जितकं बसेल तितकं सारण आपल्याला घालून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची आवश्यकता असते। पीठ व्यवस्थित उकळून घेऊन हातावरतीच पारी बनवून मोदक बनवणे प्रत्येकालाच जमत असेल असं नाही, त्यामुळे गव्हाच्या पिठाचे अशा पद्धतीचे उकडीचे मोदक आपण अगदी सहज करू शकतो। पारी हातामध्ये घेऊन एकसारख्या कळ्या पाडत अशा पद्धतीने मोदक बनवून घेतले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने अशा कळ्या पडल्या जातात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। अगदी झटपट आपले सगळे मोदक तयार होतील।
अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक पण बनवून घेते। मोदक करून तयार झालेले आहेत। इथे मी मोदकाच्या चाळणीला थोडंसं तूप लावून घेते आणि त्यामध्ये आपण मोदक ठेवून घेऊयात। मोदकांमध्ये थोडंसं अंतर ठेवून मोदक ठेवून घ्यायचे आहेत, ज्यामुळे ते एकमेकाला चिकटले जाणार नाहीत आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित वाफवले जातील। इथे मी सगळे मोदक चाळणीमध्ये भरून घेतलेले आहेत। हे मोदक पात्र व्यवस्थित बसेल अशा भांड्यामध्ये आपल्याला पाणी उकळवून घ्यायचं आहे। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मी मोदक पात्र ठेवून घेते। त्यानंतर त्यावरती पूर्णपणे झाकलं जाईल अशा पद्धतीचं मोठं ताट झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटे मंद गॅसवरती हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। 10 मिनिटे झालेले आहेत। आता बघूया मोदक आपले उकडलेले आहेत का। मोदक व्यवस्थित उकडले आहेत हे कसं चेक करायचं। मोदकाची पारी अजिबात हाताला चिकटली जाणार नाही तोपर्यंत हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। जर पारी हाताला थोडी जरी चिकटली तर ती पारी कच्ची आहे असे समजायचे आणि अजून 2 मिनिटं उकडून घ्यायची। तर इथे ही पारी अजिबात हाताला चिटकत नाही, म्हणजे व्यवस्थित उकडली गेलेली आहे। तर हे अगदी करायला सोपे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। मोदक थंड झाल्यावर सुद्धा अजिबात हे वातळ होणार नाहीत, मऊ लुसलुशीत जसेच्या तसेच राहतील। भरपूर असे सारण भरलेले हे उकडीचे मोदक आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी मी बनवलेले आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।